वाकडी व भालगावातील आदिवासी वस्ती पाण्यात, प्रशासन बेफिकीर, वंचित बहुजन आघाडीची संतप्त मागणी। अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यातील वाकडी व भालगाव येथील आदिवासी व मातंग वस्ती पाण्याखाली गेली असून नागरिकांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। घरात गुडघाभर पाणी साचले असून गेल्या 10 दिवसांपासून लोक हालाकीचे जीवन जगत आहेत। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिलराव जाधव व जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड तसेच तालुका अध्यक्ष श्री पोपट रामभाऊ सरोदे यांनी तहसीलदारांना व पोलीस प्रशासनाला निवेदन देत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। वाकडी गावातील आदिवासी वस्तीतील घरे पाण्यात असून पंचनामे झाल्यानंतरही अद्याप कोणतीही तातडीची मदत किंवा स्थलांतराची कार्यवाही करण्यात आलेली नाही। सर्वसामान्य लोकांनी झोपडीत राहून संसार उपयोगी वस्तू पाण्यात गमावल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। श्री सरोदे यांनी निदर्शनास आणले की वाकडी येथील गट क्र. 300/2 मधील 39 गुंठे सुरक्षित जागा पूर्वी आदिवासी व मातंग वस्तीची पुनर्वसनासाठी उपलब्ध होती, परंतु गावातील काही धनदांडग्यांनी ही जमीन हडप केली। आजच्या गंभीर परिस्थितीत या जागेवरच स्थलांतर करून लोकांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच भालगाव येथील आदिवासी वस्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून कोणतीही जलनिकासीची व्यवस्था करण्यात आलेली नाही। शासनाकडून मातीत मुरुम टाकून किमान तात्पुरती व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे। लहान मुले, वृद्ध व महिलांना अक्षरशः झोळी बांधून झोपावे लागत आहे। वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल। वस्तीमधील नागरिकांवर अन्याय थांबवावा आणि त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करून त्यांच्या जीविताचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिलभाऊ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विजय सिंह उर्फ अंकल गायकवाड, महादेव गायकवाड, सुनील मोरे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अशोक काळे, भगवान निकम, दीपक वागळे, संगीता इंगळे, जॉर्ज वराळे, अनिल मोरे, आसाराम माळी, अंकुश सोनवणे, पद्मा गायकवाड, बाळू माळी सह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते। घराने पाणी चुली पेटी तर यायला काय करायचं तिथं आम्ही सांगा आणि आज आम्हाला दादा इकडे येऊन पण देत नव्हते म्हणे जाऊ नका नेवासाला सगळं पाणी गावातले सरपंच त्यांचं काम आहे यांना मदत करणं, उलट हेच लोक त्यांना मदत करत नाहीत, अशी परिस्थिती आहे। जेव्हा ही लोक इथं आली तेव्हा तुम्हाला सुद्धा येतं, तर मग आम्हाला अशी विनंती करायची तुम्हाला की या ठिकाणी तहसीलदार साहेब आज गेले पाहिजेत आणि हे जाईपर्यंत सर्कल तिथे आले पाहिजे। हां चालेल, आणि सर्कल जर येत असेल तिथं आम्ही या इकडे निवेदन द्या, या फोटो घ्या, या ना, या 2-3 जास्त नका येते इकडून बैलेला मग या गावामध्ये मी स्वतः जाऊन तलाठी फक्त येऊन गेले सर, आणि गावातले लोक काहीच करत सर, त्या ठिकाणी हे लोक एवढे लोक आहे, मोठाले मासे बाळ कसं आहे तसे वर झोपून आले आड्याला हे करून लेकरासाठी, खाली काहीच नाही राहिले। आणि तहसीलदारांनी त्यांना फोन करा, 10 दिवसापासून तोंड नाही दाखवले, तलाठीने येऊन गेले फक्त काय केलं साहेब आम्हाला सगळ्यांना घराने पाणी चुली पेटी तर यायला काय करायचं तिथं आम्ही सांगा पण साहेबाला आणि आज आम्हाला दादा इकडे येऊन पण देत नव्हते म्हणे जाऊ नका नेवासाला सगळं पाणी गावातले सरपंच त्यांचं काम आहे यांना मदत करणं, उलट हेच लोक त्यांना मदत करत नाहीत, अशी परिस्थिती आहे। पद्धतीने त्या ठिकाणी झोळी तयार करून माणसं झोपतात, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती या पूरग्रस्त आणि निसर्गाने घातलेल्या थैमानामुळे झालेली। जर याच्यासाठी जर शासन आपले डोळे पुसालेच नसेल, आपला मदतीचा हात नसेल, तर आपण जायचं कुठं काय कुठं असा प्रश्न त्या गावकऱ्यापुढे झाला। प्रामुख्याने या ठिकाणी वाकडी पिंपरी, त्याच्यानंतर जे बाधित झालेलं सूर्य भालगाव गाव आहे
त्या गावची ही नागरिक या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी आलेले हे न्याय मागायसाठी का शासन दरबारी आमची कुठली तरी त्यांनी पाहणी करून आम्हाला मदत करावा. आता घरामध्ये असणारं अन्य धान्य हे सुद्धा भिजून गेलं तर ते निष्ठूर झालं, त्याचा कुठलाही काही उपयोग राहिलेला नाही. तेव्हा शासनाने त्यांना कमीत कमी त्यांचं 2 टायमाचं जेवण असेल हे असेल किंवा त्यांना लागणारा जो कपडा असेल तो पूर्णपणे त्या पाण्याने भिजून गेलेला आहे. शेवटी आपण माणसं राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.